एका लग्नाची दुसरी गोष्ट। मी काय म्हणते, म्हणजे आपल्या घनाचं तसलं काही नसेल ना? तसलं काही म्हणजे भीती वाटते ग, ते फार वाढलंय ना हल्ली म्हणे। अगं ते ग, अगं म्हणजे मुलगीच हवी ना। कसं सांगू तुला ग, यांनी सुनेऐवजी जावईच आणला तर? काहीतरीच काय बोलताय? आपला गणा काही असा नाही हा? नाही ना? मग हा नाहीच, अजिबात नाही। तुला तुझ्या बापाची काही दया येत नाही का ग? असं काय म्हणताय पप्पा तुम्ही? तुम्हाला माहिती आपल्याला एकमेकांशिवाय दुसरं कोणी नाहीये। पण तुम्ही असं एकदम लग्न कर म्हणाला म्हणून असं कुठल्याही गाढवाच्या काळात नाही ना माळ बांधू शकत मी। पण एक सांगतो राधा तुला, नाही ग असे नाही, असे उठसूट सगळ्यांवर शेरे नाही मारू आपण, बरं नाही ते। बघ ना, आता प्रत्येक माणसामध्ये ना वाईट गोष्टींबरोबर चांगल्या गोष्टी काही असतात की। आता थोड्याशा वाईट आहेत म्हणून त्याला असा अख्खाच्या अख्खा डिस्कार्ड नाही करून चालत ग। पप्पा, आपण असं एखादा माणूस बघितल्यावर आपल्याला एकदम असं कळतं ना की हा आपल्या टाईपचा आहे, म्हणजे आपल्या पद्धतीने विचार करू शकतो, ह्याच्या आणि आपल्या सेन्सिबिलिटीज मॅच होतात, विचार थोडेफार तरी जुळतात, असं होतं ना आपल्याला। पप्पा, तुम्ही नका ना एवढी काळजी करू माझी। हे बघा, असा एखादा मुलगा असेलच ना माझ्या नशिबात तर नक्की मिळेल। उल्की म्हणते तुला अमेरिकेला जायचंय म्हणून तू लग्नाचं टाळतोयस। आणि गेली अनेक वर्ष मी जीवाच्या आकांताने तुम्हा सगळ्यांना हेच समजवण्याचा प्रयत्न करतोय। अरे राजा, तुला कसं कळत नाही रे? हा, आता अमेरिकेला जायला तुला अजून 4 वर्ष लागली, तर तू 4 वर्ष बिन लग्नाचा राहणार आहेस का? अरे निदान खर्चांचा तरी काहीतरी विचार कर ना तू। तुला काहीच कळत नाही का? आई, लग्न झालं ना की जबाबदाऱ्या येणार। उद्या जर माझं लग्न झालं तर जी व्यक्ती माझी बायको म्हणून या घरात येईल ना, ती फक्त माझी बायको नाही राहणार। तुला तुझं सुख दुःख शेअर करायला एक व्यक्ती मिळणार। मायाजी, तुझी काळजी करणारी, घरातल्या व्यक्तींशी संवाद साधणारी एखादी व्यक्ती जर माझी बायको म्हणून या घरात आली तर तिचं नातं फक्त माझ्याशी नाही जोडलं जाणार, तुमच्या सगळ्यांबरोबर सुद्धा मन जोडली जाणार तिची। त्यानंतर जर एक दिवशी मी तिला उठून म्हटलं की चल बाई आज जाऊया आपण अमेरिकेला, तर तुम्ही तिला जाऊ देणार का? आणि ती येणार का माझ्याबरोबर अशी तडकाफडकी अमेरिकेला? माझं तसं नाहीये। गेली अनेक वर्ष माझी बॅग भरून तयार आहे। मला व्हिसा मिळाला, योग्य ती जॉब ऑफर मिळाली की मी उडून जाणार अमेरिकेला। कम ऑन गाईज, ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे की ज्यांच्या पंखांना वजन बांधलेलं असतं ना त्यांना उंच नाही उडता येत। थांब शामराव, म्हणजे आता तुला आमचाच भार वाटायला लागलाय तर? ठीक आहे, जर तू असा हट्टाला पेटणार असशील ना तर मी सुद्धा मागे हटायची नाही। सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका, जोपर्यंत घनश्याम मुलगी पसंत करत नाही तोपर्यंत या घरातलं एकही माणूस त्याच्याशी शब्दाने बोलणार नाही। आणि मला माहित आहे, माझ्या शब्दाबाहेर या घरातलं एकही माणूस जाणार नाही। काय? एका लग्नाची दुसरी गोष्ट।